सर्व जुने ते सोनं नेहमीच म्हणजे मग आमचे साथी समालोचक अक्षय साठवणं म्हटलंय की जुनं ते सोनं TCP लाईव्हच्या विषयी म्हटलं तर हा एक संघ आहे एकसर बोरिवली जुना जाणता टेनिस क्रिकेट विश्वातील एक जुनं नाव अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट खेळणारा हा संघ आहे. नक्कीच पिढी वेगळी आहे. जवळजवळ एकसरच्या या टीमच्या विषयी जर उल्लेख करायचा गेला आई गावदेवी तर मला वाटतं ही तिसरी पिढी असेल. आज ही मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी खेळत आहे ही तिसरी पिढी कदाचित ही तिसरी पिढी असेल. या ठिकाणी मात्र भरपूर जुनं नाव आहे. हरराम पाटलांचा मी उल्लेख करेल ज्यांना खऱ्या अर्थानं अनेक मोठमोठे व्यावसायिक खेळाडू या पालघर जिल्ह्यामध्ये आणलेत. आई गावदेवी एकसर या टीमच्या माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धा पूर्वी पैशाला मोल नव्हतं. पूर्वी खऱ्या अर्थानं ज्या स्पर्धा व्हायच्या ना आदेश त्या ट्रॉफ्यांसाठी व्हायच्या पारितोषिकही सगळ्यात महत्वाची असायची आणि तिथून मात्र हे व्यावसायिक खेळाडू आतापर्यंत पाहिलेत आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण जो संघ पाहतोय सिद्धिविनायक मिरवड सध्याच्या घडीला हा संघ देखील भरपूर फॉर्म मध्ये आहे. कारण मागच्याच काही दिवसापूर्वी जी स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली तो देखील त्यावेळेस त्या समालोचन करण्यासाठी होताच. आदरणीय वंदनीय रविदादांची स्पर्धा रविदादांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अजिंक्य स्पोर्ट्सनं ती अर्पण केली होती क्रिकेटच्या माध्यमातून. त्याच स्पर्धेचा चॅम्पियन संघ आहे सिद्धिविनायक संघ त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ त्याच्यामध्ये ही लढत खूप जबरदस्त होईल. डेफिनेटली बदलतं युग बदलतं काल आणि या सर्व काही गोष्टी क्रिकेटच्या पटलावर जेव्हा निश्चितपणे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. लेट्स प्लेचा इशारा वेळ इथून लागली जाईल. 25 मिनिटांमध्ये 5 षटक हाताळायचे. सलामीवीर सौरभ मिश्रा आणि कुणाल तडियाल तर गोलंदाजी मार्कवर इथून मयूर पाटील. पहिला चेंडू स्लॅश केलाय थ्रू दी कव्हर्स. अतिशय चांगला स्ट्रोक आहे. डीप कव्हरला जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल तत्पूर्वी 2 धावा या स्कोर कार्डवर मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या साहाय्याने श्री गणेशा आजच्या दिवसाचा आणि आजच्या रजनीचा दोन्ही अंकांवर हे धावफलक. पहिला चेंडू अगदी मिडल केला गेला आणि तो विश्वास असतो खेळाडूचा पहिला चेंडू मिडल करणं म्हणजे खूप चांगली सुरुवात 2 धाव्यानं सुरुवात केली. स्लॅश केला होता चेंडूला जवळपास स्वीपर कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू निघून गेला होता. पुन्हा एकदा गोलंदाज या यावेळेस इनसाइड आउटचा फटका आहे. इनफील्डच्या वरून चेंडूला खेळला गेलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने फरार. हा येतोय खणखणीत चौकार 4. वेलकम जितेश पाटील बंधू 6 बॉल 6 षटकार मारण्याचा रेकॉर्ड ज्या खेळाडूच्या नावावर आहे आणि त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. जितेश पाटील बंधू आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. क्लासिकल फटका होता. इनसाइड आउट खेळला. ठाऊक होतं मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये पॉवर प्लेचं बंधन आहे. बराजी रावसर आणि दर्जेदार स्ट्रोक. पहिल्या चेंडूवर तो कॉन्फिडन्स पाहायला मिळाला सौरभच्या बॅटिंगच्या माध्यमातून. पहिला चेंडू स्लाइस केला थ्रू दी स्कोर ऑफ द विकेट आणि हा पहा इनसाइड आउटचा दर्जेदार स्ट्रोक. 4 धावेंकरिता या चौकाराच्या साहाय्याने धावगती जाऊन पोहोचते आई गावदेवी एकसर हा संघ 6 या अंकांवर. 6 धावा फळकावर झाल्यात. मग मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि प्रत्येक संघ आज विचार करेल की मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक धावा 2 रजनी आपण ज्या पाहिल्या आहेत यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न होता. अगदी फुलर लेन चेंडू हाताळला होता. प्लॅनिंग अगदी डोक्यात फिट केलं होतं की मला कशा पद्धतीने खेळायचं आहे. ठरवून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आदेश केला गेला होता. खूप चांगला चेंडू ते डॉट निश्चित स्वरूपाने फुलर लेंथ आपण म्हणू शकाल आणि चांगला अँगल क्रिएट केला राऊंड द विकेटने आणि सरळ चेंडू निघून जातो. यष्टीरक्षक यांच्या हातकर्णामध्ये चांगलं प्रत्युत्तर मयूर पाटील कडनं देखील. सर्वाटचा उपयोग केलाय. पुन्हा एकदा लॉफ केलं या चेंडूला. चांगला स्ट्रोक आहे. तंत्रशुद्ध फटक्याची निवड. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झाले. लॉंगॉन मध्ये फील्ड होईल आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाते सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाते. या ठिकाणी शुभागमन होते नवनिर्वाचित नगरसेवक पंकजी देशमुख साहेबांचं आणि त्यांचं स्वागत. वेलकम आगतम स्वागतम सुस्वागतम आदरणीय सन्माननीय. यावेळेस ऑन साइडला पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. काय स्वागत. पंकजी देशमुख साहेबांचं या ठिकाणी होतंय शुभागमन. वेलकम आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 या 3ऱ्या रात्रीमध्ये पंकजी देशमुख साहेबांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. वसई विरार महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि यावेळेस क्लासिकल स्ट्रोक ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला मात्र त्या ठिकाणी उचलले गेले. स्वीपर कव्हर पॉईंटच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण देखील तितकंच केलं गेले. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेनं धावसंख्या झाली ती 16
आणि पंकजी देशमुख साहेबांच्या विषयी जर म्हणायचं गेलं ना तर हे एक मैत्रीचं नातं बघा पंकज सरांना जोपासून ठेवलेलं आहे. कारण अनेक वर्षापासून मोहनदादांसोबतचं ते राहणीमान अनेक स्पर्धा ज्या आतापर्यंत याच मैदानावर मोहनदादांच्या माध्यमातून ऑर्गनाईज केल्या गेल्या त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये नेहमीच मी पंकज सरांना पाहिलंय आणि आजही आवर्जून वेळात वेळ काढून आपण सर या ठिकाणी आलात आपलं खरोखरच मनापासून या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. आणि त्यांच्या सोबत आणखीन एक आपण पाहतोय नवनिर्वाचित नगरसेवक योगेश सिंग साहेबांचं देखील करूया हार्दिक स्वागत. वेलकम योगेश सिंग साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. नवनिर्वाचित नगरसेवक त्यांनाही आपण पाहतोय. वेलकम ऑल डिग्नेटरीज या तिसऱ्या रचनेमध्ये. मित्र परिवार आणि विशेष करून न तुटणारं नातं हे एक रक्त धमडी आहे आणि जी विशेष करून शिवसेना या नावाने एकत्रित केल्या आणि पंकजी देशमुख साहेबांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. 16 फॉर नन एक सुंदर पद्धतीची सुरुवात ही सिद्धिविनायक मीरा रोड या संघाकडनं विशेष करून पाहायला मिळत आहे. कारण की हे मैदान आहे ना विशेष करून या संघाकरिता खासच राहिलंय आणि पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही चांगल्या पद्धतीची सुरुवात करतात विल बिगिन इज हाफ डन भारत सर आणि त्या पद्धतीची ही सुरुवात जी विशेष करून पाहायला मिळाली. हे दुसरं षटक हाताळण्याकरिता चंदन या गोलंदाजाला आपण पाहत आहे. आणि नक्कीच मी सुरुवातीला देखील हेच म्हटलं होतं की मॅन्डेटरी पॉवर प्लेचं देव षटक असतं ना ते महत्वपूर्ण असतं. कारण सगळ्यात महत्वाचं काय 6 षटकांचा सामना आहे आणि 6 ओव्हर त्या ठिकाणी तुम्हाला खेळायचे आहेत, 6 षटकं तुम्हाला खेळायचे आहेत. त्यामुळे ही 6 षटकं खेळण्याची मानसिकता तुमची कसं आहे. क्रॉस बॅट स्टोक आहे, आणखीन एक चांगला फटका इन टू द गॅप, चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी चौकार. चेंडू होता व्ही अँगल मध्ये क्रॉस बॅट स्टोक खेळला गेला. खूप चांगला फटका लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा ठोकला गेलाय. चौकार येतोय. चौकारानं मात्र आपलं अकाउंट ओपन केलं कुणालनं. ओके, मैदान कुणालसाठी नौकं नाहीये कारण ज्या वेळेस अजिंक्य स्पोर्टची स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाईज केली होती त्या स्पर्धेचा बेस्ट बॅटर उत्कृष्ट फलंदाज हा खेळाडू ठरला होता. 50 चेंडूमध्ये 116 धावा या खेळाडूने याच मैदानावर कुठल्या होत्या. आणखीन एक चांगला चेंडू आहे, शॉर्ट बॉल होता ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर, तिथून मात्र या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता आणि जवळजवळ 232च्या स्ट्राईक रेटनं या धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या होत्या याच खेळाडूनं कुणालनं. सन्माननीय मनोहरजी गणपत म्हात्रे आणि रेवतीजी मनोहर म्हात्रे यांच्या वतीनं 1000 रुपये स्वर्गीय यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला दिले गेलेले आहे. त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 20 रन्स ऑन अ कार्ड. एक चांगली सुरुवात आहे आणि कुणालने देखील ती सुरुवात अतिशय सुरेख पद्धतीने केली. चांगला स्ट्रोक आहे, बॅकफूट पंच थ्रू दी कव्हर्स आणि दणदणकरी चेंडू सरळ निघून जाईल सीमा रेषा पार. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक चौकार 4. नंतर सरळ बॅटचा उपयोग केला थ्रू दी कव्हर्स. बॅकलिप अतिशय हाय ठेवले आणि हाय क्वालिटी युक्त हा स्ट्रोक आपण पाहू शकाल. जमिनीला गुदगुल्या करत सरळ निघून गेला 4 धाब्यांकरिता. एक चांगली सुरुवात आहे. कुणालने जे मात्र धैर्य दाखवलं होतं या मैदानावर आज ते पुन्हा एकदा कामास येते. एकंदरीत धावगती जाऊन पोहोचेल 24 फॉर नन. 1.4 चेंडूंचा खेळ तो समाप्त झालाय. समोरच्या दिशेने जरूर खेळायचं होतं, तितकंसं टायमिंग जोडू शकलं नाही. बॅक टू द बॉलर फील्ड होईल. एक अतिशय चांगली गोलंदाजी झाली चंदनकडनं देखील भारत सर आणि पहिल्या चेंडूवर तो चौकार आला होता. तदनंतर लागोपाठ 2 चेंडू डॉट. यावेळेस एक ड्राईव्हचा फटका जो दर्जेदार दर्शवला आणि तदनंतर पुन्हा एकदा प्रत्युत्तर हा डॉट बॉल. नक्कीच युवा टॅलेंट आहे आणि जर दाऊदी एक्सर या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं ना त्या ठिकाणी दत्तात्रयजी नारायण पाटील यांचं आगमन झालं. त्यांना देखील विनंती करतोय की आपण या आमच्या मुख्य मंचावर आसन. मी म्हटलं होतं ना पी सन्माननीय नगरसेवक पंकजी देशमुख साहेबांच्या विषयी एक मैत्री आहे बघा. मित्रांनो जीवनामध्ये एक मित्र असा असायला हवा, तो अगदी आरशाप्रमाणे असायला हवा, जो आपलं खरं प्रतिबिंब
आपल्याला दाखवू शकतोय असा मी म्हणेल एक जवळचा मित्र म्हणजे आदरणीय पंकजी देशमुख साहेब आलेला. नक्कीच या बाईंच्या स्पर्धेसाठी 51,000 रुपये या स्पर्धेला आर्थिक निधी दिलेला आहे, त्याबद्दल मी पंकजी देशमुख साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. मॅचच्या दिशेने वळतोय. 26 धावा फलकावर एक म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरुवात दणक्यात झाली. मॅन्डेटरी पॉवर प्ले तब्बल 16 धावा आल्या. बॅटिंग पॉवर प्लेचा आपण विचार केला 10 धावा आल्या. 26 धावा येणाऱ्या 12 चेंडूमध्ये गेलेल्या 12 चेंडूमध्ये आल्यात. म्हणजे इथून 24 चेंडू आहेत. एक जर अंदाज आपण वर्तवायचा केला ना तर जवळजवळ आपण मग एक अंदाज वर्तवायला 50-60 धावा या खूप महत्वपूर्ण ठरू शकेल या ठिकाणी. आणि ज्याबद्दल मी उल्लेख केला होता गावदेवी एक्सर या टीमचा. बघा अनेक ठिकाणी रबर बॉलचं क्रिकेट बहुतांश कमी खेळलं जातं, मात्र गावदेवी एक्सर खुटारपाडा हे जे गावचं मेन महत्वाचं ग्राउंड आहे त्या ठिकाणी सर्वाधिक रबर बॉलच्या स्पर्धा खेळल्या जात आहेत. आणि अनेक प्रीमियर लीग, एक रबर बॉल प्रीमियर लीग, त्यानंतर टेनिस बॉल प्रीमियर लीग, या 2 प्रीमियर लीग एक्सर गावामध्ये होत आहेत. त्याच्यामुळे एक्सर गावामध्ये मी म्हणेन बरेचसे असे खेळाडू घडले गेलेले आहेत. त्यापैकी काही युवा खेळाडू आपण पाहतोय. हो यावेळेस अगदी मागून यष्टी दाखवली आणि गोलंदाजाने ती यष्टी वाकवली. क्लिंग बोल्ड, दांडी गोल, बॅटर आउट. पहिल्या बघा जवळपास जो टान्स घेतला होता ऑफस्टमच्या भरपूर बाहेर त्या ठिकाणी शपथ झाले, तो ऑफस्टम सोडलं होतं पूर्णतः आणि तिथून मात्र चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. फुलर लाईन चेंडू होता आणि सरळ क्लिंग बोल्ड महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी प्राप्त केली गेली. मी म्हटलं ना युवा टॅलेंट आहे. भरपूर असे क्रिकेटपटू एक्सर गावानं आजवर टेनिस बॉल क्रिकेटला दिलेत, त्यापैकी काही आपण युवा टॅलेंट पाहतोय आणि खूप चांगला चेंडू हाताळला गेला. वेल डन. पहिल्या चेंडूवर दांडी गोल, विकेट डाऊन. या विकेटची नितांत गरज होते आणि खास करून त्याकरिता आणलं होतं गोलंदाजाला. आणि इथून चांगल्या पद्धतीने पहिला चेंडू जो आपण पाहू शकाल विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याची ही मानसिकता आणि त्याचे चांगल्या पद्धतीने हा चेंडू रिलीज झाला. लेन थोडीशी बॅकअप लेंथ आहे आणि दिशा देखील भरकटली आणि भरकटलेल्या दिशेला योग्य ते वळण. लॉंग लेग सीमारेषा पार. आणखी मिळतील या 4 धावा. लेग ही लेंथ होते आणि जास्त काही केलं नाही फलंदाजाने. फक्त आणि फक्त थोडीशी बॉडी स्ट्रेच केली, ऑन साईडला वळवलं आणि लॉंग लेगचं क्षेत्र खाली होतं आणि खाली क्षेत्रामध्ये खेळण्याचं मिळालं बेनिफिट. आणि या 4च्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 30 रन्स 3-0. हा विकेट आल्यानंतर एक चौकार. बॅकअप दिल्यानंतर पुन्हा एकदा थोडीशी जागा बनवायची होती या स्ट्रोकला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक स्थित आहे आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्ड वर मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल टीम सिद्धिविनायक मीरा रोड हा संघ. 31 अंकांवर 1 गडी बाद. 31 धावा 1 गडी बाद. यश जाधव मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज. जी मागची स्पर्धा, जी पहिली स्पर्धा या अजिंक्य स्पोर्टच्या मैदानावर झाली होती त्या स्पर्धेचा मालिकावीर ठरला होता. 15 विकेट यश जाधवनं प्राप्त केल्या होत्या. लक्षात ठेवा, वन ऑफ द ग्रेट बेस्ट ऑलराऊंडर म्हणू शकतो यश जाधवच्या विषयी म्हणायचं गेलं तर. आणि आता देखील खूप चांगली सुरुवात त्यानं केली. आलेल्या चौकारानं आपलं अकाउंट ओपन केलं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. धनेश यावेळेस टॅप होतोय ऑन साईडला. चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. लॉंग ऑन डीप मधून फिल्डर येतोय, चेंडूला उचलतोय. फक्त सिंगल या ठिकाणी प्राप्त केला जाईल. एका धावेनं धावा संख्या झाली ती म्हणजेच 31. 31 धावा फलकावर 32 धावा फलकावर आलेल्या आहेत. 3रं षटक प्रगतीपथावर. आणि यश विषयी बोलायचं झालं ना तर नुकताच झालेल्या स्पर्धेमध्ये स्वर्गीय रवींद्र दादा यांच्या स्मरणार्थ ठेवलेली ती स्पर्धा आणि 5 चेंडूगडी 5 षटकार ते देखील खेचले होते याच फलंदाजाने. तर ती कव्हर्स खेळाय. चांगला स्ट्रोक आहे. पाठलाख लांबवरचा आहे आणि एन मोमेंटला चेंडू रेस जिंकत असताना सरळ निघून जाईल थ्रू दी कव्हर. सीमारेषा पार. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026. आणखी एक दर्जेदार चौकार. थँक्यू. पॉवर प्लेची सुरुवात जी अतिशय सुरेख झाली आणि या 3ऱ्या षटकाकडे एक
36 या अंकांवर धावफलक टीम सिद्धिविनायक मीरा रोड. बरं सर, काय म्हणाल, ज्या पद्धतीची सुरुवात विशेष करून झाली, जी सुरुवातीला करून दिली सौरभ मिश्राने, तदनंतर कुणालने देखील चांगले स्ट्रोक जे अटेम्प्ट केले आणि यश जाधवने देखील आल्याला एक चांगल्या पद्धतीचं कॅलिबर दाखवले आतापर्यंत आणि 36 या अंकापर्यंत धावगती टीम सिद्धिविनायक मीरा रोड. नक्कीच जर मागच्या 15 चेंडूंचा जर आपण आढावा पाहिला तर काही चौकार, एक षटकार आणि जवळपास त्या 15 चेंडूमध्ये 4 चौकार, दुहेरी धावा देखील काढल्या गेल्या, मात्र एक विकेट देखील पडले गेले. वेलकम वेलकम अक्षय बोकाळे साहेब, आपला हार्दिक स्वागत. या स्पर्धेकरता मॅन ऑफ द मॅचच्या टी शर्ट अक्षय सी फूड, शशी बोकाळे आणि अक्षय बोकाळे यांच्या माध्यमातून आले, तर त्यांचं करूया हार्दिक स्वागत. वेलकम. तर एक आपण अंदाज वर्तवू शकतोय की ज्या वेगानं सिद्धिविनायक खेळतोय मैदानाच्या आतमध्ये, त्या अनुषंगाने प्रोजेक्टर स्कोर त्या ठिकाणी दाखवत आहे जवळपास 72, म्हणजे 12च्या करंट रेटनं हा संघ या ठिकाणी खेळतो. आणि या दोन्ही संघांच्या विषयी म्हणायचं गेलं तर सिद्धिविनायक मीरा रोड या टीमला अनुभव आहे, कारण एक स्पर्धा मीरा रोड संघ या मैदानावर खेळला आहे आणि गावदेवी एकसर संघ प्रथमच या मैदानावर खेळतोय. त्याच्यामुळे या मैदानावर कसं खेळायचं आहे, जी मागची स्पर्धा आपण खेळलो होतो त्याच कंडिशननुसार काही प्लॅनिंग झालं असेल, सिद्धिविनायक मीरा रोड टीमचे प्लॅनिंग झालं असेल की जी स्पर्धा आपण मागे खेळलो होतो ना संजयजी, त्याचप्रमाणे ही स्पर्धा खेळायची. फक्त रजनी आहे, म्हणजेच प्रकाश झोतामध्ये आपल्याला स्पर्धा खेळायची आहे. सूर्याच्या प्रकाशामध्ये आपण स्पर्धा खेळलो होतो. मात्र मी हा देखील एक उल्लेख केला होता आदेश की 6 षटकांचा सामना आहे. आपण ज्या काही स्पर्धा ओव्हरऑल आता अनेक ठिकाणी खेळतो या 4 किंवा 5 ओव्हरच्या असतात. आता 6 ओव्हरच्या मॅचेस तुम्हाला खेळायच्या आहेत आणि 6 ओव्हरच्या मॅचेस खेळताना खऱ्या अर्थानं तुमची मानसिकता काय आहे हे महत्वाचं ठरणार आहे या ठिकाणी. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट म्हणून तर गेली 15 वर्ष ही स्पर्धा अतिशय नियोजित पद्धत जी विशेष करून पाहायला मिळते आणि संपूर्ण श्रेय मोहन रवींद्रजी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांना जात आहे. पण जेव्हा आपण शून्यापासून सुरुवात करताना तेव्हा तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा भय नसतं. आज जे बीज तुम्ही खऱ्या अर्थाने रोवलं होतं, आज त्याचं वटवृक्षामध्ये हे परावर्तित झालंय आणि आज खऱ्या अर्थाने श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना ही आदरांजली या स्पर्धेच्या माध्यमातून. बॅक टू द बॉलर, सरळ बॅटचा वापर केला होता. काहीतरी घडते आणि काहीतरी बिघडते. ऍक्शन अँड रिॲक्शन दोन्ही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. राऊंड द विकेटने अगदी थोडासा अँगल जरूर क्रिएट केला होता, सरळ बॅटचा उपयोग केला. एक मोमेंटला असं वाटलं की कुठेतरी हा झेल कन्वर्ट होईल आणि कव्हरचा क्षेत्ररक्षक झेपावले त्या झेल पर्यंत, परंतु झेलला कन्वर्ट करू शकले नाही. का झेल होता की बम बॉल होता हा देखील एक भारत सर पाहण्यासारखी गोष्ट आहे, परंतु एफर्ट्स लाजवाब, काबिले तारीफ. नाही, खरोखर टाळ्या व्हायला हव्यात या एफर्टसाठी. काय शत्रुरक्षकांना ती अगदी सूर घेतला होता त्या ठिकाणी. पूर्ण कल्पना ती किती विकेट असेल. यावेळेस ऑफ साईडला लॉफ्टेड खेळ आहे, चेंडू वाईट लॉंग ऑफ डीपला निघून जातोय. सिंगल या ठिकाणी मिळणार. एक धाव, एका धावेनं धावत संख्या झाली ती 38. खूप चांगली गोलंदाजी देखील या ठिकाणी होती. म्हणजे आतापर्यंत आपण चढ उतार पाहिलेत ओव्हरऑल, म्हणजे सगळं काही या मॅच मध्ये आतापर्यंत या इनिंग मध्ये पाहायला मिळाले आदेश. निश्चित स्वरूपाने आणि त्याच पद्धतीने खेळ हा थोडासा पुढे जात असताना सिद्धिविनायक मीरा रोड या संघाकरिता फॉलोइंग स्वीप खेळायचा होता, परंतु हा प्रयत्न थोडासा लांगलट. कुठेतरी या मुमेंटला हा स्ट्रोक बनत होता का हा एक प्रश्नचिन्ह, परंतु क्षमतेनुसार खेळ करणं फार महत्वाची भूमिका आणि कुणाल ची ही महत्वपूर्ण विकेट. दुसरा धक्का टीम सिद्धिविनायक मीरा रोड या संघाला गॉन. डीचे 9 चेंडू आणि 12 धावा कुणालला बनवल्या. सलामीला आलेले दोन्ही खेळाडू मात्र डगआउट मध्ये. बघा यावेळेस फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी क्लिंग बोल्ड. मयूरच्या विषयी जर माहिती द्यायची गेली तर मयूर जो आहे ना हा सर्वात नंबर 1चा खेळाडू आहे. मी इतकंच म्हणेन ओव्हरऑल ज्या काही स्पर्धा एकसर परिसरामध्ये मी आतापर्यंत ज्या कव्हर करतोय त्याच्यामध्ये बेस्ट ऑलराऊंडर, म्हणजे अनेक मालिकावीर पुरस्कार घेणारा खेळाडू आहे मयूर पाटील. जबरदस्त कामगिरी त्याची नेहमीच, मग रबर बॉल क्रिकेट असू द्या किंवा टेनिस बॉल क्रिकेट असू द्या. आणि एक्सर प्रीमियर लीगच्या विषयी म्हणायचं गेलं तर एक्सर प्रीमियर लीग मधील आयकॉन खेळाडू म्हणून मयूरकडे पाहिलं जातं. आणि महत्वाच्या खेळाडूकडे वळाले कर्णधार हे देखील तितकंच महत्वाचं आहे, कारण की ही वेळ खऱ्या अर्थाने पार्टनरशिप ब्रेक करायचीच होती आणि ती पार्टनरशिप ब्रेक झाले. 38 या अंकांवर 2 धक्के, 3.3 चेंडूंचा खेळ या षटकातील आपण पाहू शकाल जो समाप्त झालाय. आणि नव्याने बॅटर योगेश, सरबाटचा उपयोग जरूर करायचा होता. थोडासा कुठेतरी इथून डबल माइंडेड स्ट्रोक जो कन्वर्ट करण्याचा मानस योगेश कडनं
की फ्रंट फुटवर येऊन ड्राईव्ह करू की इथून बॅकफुटला जाऊन थोडासा डिफेन्स करू, या द्विधा मनस्थितीमध्ये चेंडू निर्धाव डॉट बॉल. डॉट बॉल येतोय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत मयूरनं हाताळले. 4 चेंडू 2 धावा 1 विकेट. ओ यावेळेस सरळ बॅटने खेळायचं होतं, समोरच्या दिशेने खेळायचं होतं. आणखीन एक डॉट बॉल. मी म्हटलंय ना मयूर वन ऑफ द बेस्ट प्लेअर. अनेक स्पर्धा ज्यांना आपल्या जोरावर जिंकून दिलेत असा खेळाडू आहे मयूर पाटील. आणि आतापर्यंत 2 डॉट आलेत, 2 डॉट बॉल 2 सिंगल 1 विकेट. म्हणजे आतापर्यंत हे जे षटक आहे ना हे गावदेवी एक्सरच्या बाजूने लागले. आणि अनुभवाची जी शिदोरे आहे ना ती परिपूर्ण यूज केले मी तर म्हणेन मयूर पाटीलने. आणि अतिशय चांगली गोलंदाजी. खेचून मारण्याची मानसिकता, फटका पुन्हा एकदा फसेल. आणि या झेल खाली स्वतः मयूर पाटील. आणि ठाऊक होतं की हा झेल तितकाच महत्वाचा आहे. आणि जाळ्यामध्ये फसवलं असंच मी म्हणेल. बडी मछली जाल में फसती हुई. गन. स्वागत आहे. आणि आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपलाय, 4 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या फळकावर लावले ती म्हणजेच 38 धावा. वेलकम वेलकम वेलकम. बहुजन विकास आघाडी अध्यक्ष वाकीपाडा आविष्कार दत्तात्रय पाटील आणि दत्तात्रय नारायणगड पाटील दाढी बाबा यांचं आगमन होत आहे. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. टेनिस क्रिकेट जर पाहिलं तर 7-8 फूटच्या ट्रॉफी जर जुचंद्र नगरीमध्ये कोणी आणल्या असतील तर दत्तात्रय नारायण पाटील दाढी बाबा. धर्मराज चषक आपण पाहिला आणि त्यानंतर मंदारजी पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. वेलकम 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 मंदारदादा पाटील, आपलं हार्दिक स्वागत. भूपेशजी पाटील साहेबांना आपण पाहतोय. वेलकम भूपेशदादा पाटील. महेशजी दळवी यांना देखील आपण पाहतोय. त्यानंतर दर्पणजी पाटील या सर्वांना आपण पाहतोय. सर्वांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. वेलकम. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, एज घेतली गेली. चेंडू जातो थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पायाने चेंडूला अडवलं गेलंय. 2 धावा इथे मिळतील. या 2 धावेनं धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे फळकावरती 40. ज्याप्रमाणे उल्लेख केला अक्षयजी साठवणं की 8 फुटाच्या ट्रॉफीज खरोखरच जे संघ चॅम्पियन झाले होते ना त्यांना विचार पडला होता की ट्रॉफ्या कशा न्यायच्या. तो एक आपण पहिला उपक्रम या ठिकाणी पाहिला. त्यानंतर 1983चा जो वर्ल्ड कप जिंकला होता भारतीय संघानं, ती 8 फुटाची बॅट म्हणजे वर्ल्ड कप मध्ये जे खेळाडू खेळले होते, चॅम्पियन खेळाडू खेळले होते, त्यांचे सिग्नेचर केलेली 8 फुटाची बॅट ह्या जुचंद्र गावामध्ये कोणी आणली असेल ना तर ती देखील लक्षात ठेवा, आविष्कारणच आणली आहे. या आठवणी आहेत. चांगला फटका होता. सिंगल या ठिकाणी मिळणार आहे. 1 धावेनं संघ पोहोचतोय तो 41 या आकड्यावर. म्हणजे जे काही केलंय क्रिकेटसाठी मी म्हणेल वाहून टाकलेलं जीवन आहे. जर पाटील परिवाराच्या विषयी म्हणायचं गेलं, तिन्ही बंधून चांगल्या योग्य परीनं जुचंद्र क्रिकेटला वेळ दिलाय. आणि फक्त आणि फक्त जुचंद्र गावामध्येच तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणून मानाचा सेल्यूट असेल या सर्वांना. ऑन साईडला बनवलंय क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाबी स्कोर कार्ड वर मिळेल आणि सिंगलच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 42 या अंकांवर. मान्यवरांची रेलचेल जी संपूर्णपणे आपण पाहतोय मुख्य मंचावर. आणि स्वतः मोहन रवींद्रजी पाटील गेली कित्येक वर्ष एक समाजसेवा असेल आणि या रजनीमध्ये आपण पाहू शकाल की प्रत्येकाला आज व्यासपीठ त्यांनी निर्माण करून दिलंय. त्यांचं देखील तितकेच कौतुक आहे. बॅक टू द बॉलर हेड. अतिशय चांगला स्ट्रोक आहे, परंतु त्यापेक्षाही ग्रेट वर्क आपल्याला पाहायला मिळालं. क्रिकेटच्या पटलावर थोडस फुटबॉलचं दर्शन आणि योग्य त्या पद्धतीने स्ट्रेट ड्राईव्हला यावेळेस फील्ड केलं. एफर्ट्स परिपूर्ण आहेत. निश्चित स्वरूपाने आपल्या संघाकरिता धावा वाचवल्यात आणि चांगल्या पद्धतीचे एफर्ट्स क्षेत्ररक्षकाच्या माध्यमानं. इरादे स्पष्ट आहेत. आम्हाला जिंकायचं आहे, आम्हाला चॅम्पियन बनायचं आहे. अंगाची माती झाली तरी चालेल, शेवटच्या त्या क्षणापर्यंत लढायचं आहे. काय एफर्ट लावलं गेलंय. ऑन साईडला पुन्हा एकदा जोरकस खेळायचं होतं. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. बॅटची आतली कडा घेतली होती. सिंगल फक्त या ठिकाणी मिळणार. आणि या एकेरी धावेनं धावसंख्या त्या ठिकाणी फलकावर लागली जाते ती म्हणजे 45-45. लॉस ऑफ 3 विकेट. सर्व काही गोष्टी तुम्ही पाहिल्या या मैदानावर या परिसरामध्ये. आता जे एफर्ट्स आले ना त्याकरिता मोहन रवींद्रजी पाटील त्यांनी पाहिलं क्षेत्ररक्षण फार महत्वाचं आहे. आणि त्या एफर्ट्स करिता 500 रुपयांचं कॅश प्राइज हे त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतं. हे कुठे पाहायला मिळेल भारतरत्न राऊत सर की विशेष करून जुतेंद्रच्या गावामध्ये आपण आहोत. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक आपण पाहता आणि स्वतः मोहन रवींद्रजी पाटील या ठिकाणी त्यांनी पाहिले ते एफर्ट्स आणि 500 रुपयांचं कॅश प्राइज जे आपल्यापर्यंत पोहोचलंय.
मी तर म्हणेल प्रत्येकाची कदर या ठिकाणी केली जात आहे. माणूस म्हणतोय पैसा माझ्याकडे कधी येईल, मात्र पैसा म्हणतोय की तू काहीतरी कर तर मी तुझ्याकडे येईल. आणि एफर्ट लावलं गेलं, बाउंड्री जाडली गेली, 2 धावा आपल्या टीमसाठी सेव्ह केल्या गेल्या आणि त्याच्याच मी म्हणेल काबिल तारीफ मोहन दादांना जवळपास ते 500 रुपये पारितोषिक. म्हणजे तुम्ही काहीतरी करा, तुम्ही स्वतः सिद्ध करा त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये, स्वतः सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा. पारितोषिक देण्यासाठी भाई एटी बसलेलेच आहेत. बरोबर वेळ अगदी बरोबर झालेला आहे. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 47 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. बघा, बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन देणारी ही स्पर्धा आपण पाहतोय, कारण बाळासाहेबांचं आपण हे शताब्दी वर्ष या ठिकाणी साजरं करतोय. आणि खरं तर आदेश म्हणायचं गेलं तर बाळासाहेबांना बाळ हे नाव कशा प्रकारे दिलं गेलं, कारण ज्यावेळेस प्रबोधन कारणं रमाबाईंना ज्यावेळेस 4 मुली झाल्या होत्या त्यावेळेस रमाबाईंना एक थोडस प्रश्न वेगळा विचारला होता प्रबोधन कारणं, की आपल्याकडे गहू कधी जन्माला येणार, ज्वारी बाजरी जन्माला येते मात्र गहू कधी जन्माला येणार, असं थोडंसं प्रबोधन कारणं रमाबाईंना म्हटलं होतं. आणि ज्यावेळेस बाळासाहेबांचा जन्म झाला त्यावेळेस बाळासाहेबांना घेऊन प्रबोधनकार जगदंबेच्या चरणी गेले होते आणि जगदंबेना ते बाळ अर्पण केलं होतं आणि जगदंबे मातेला म्हटलं होतं, हे जगदंबे हे बाळ मी तुला अर्पण करतो. आणि तिथून बाळासाहेबांचं नाव बाळ हेट पडलं गेलं. भरपूर आठवणी आहेत बाळासाहेबांच्या, याविषयी चर्चा केली जाणारच आहे. बघा तुम्ही TCP लाईव्ह जवळपास 5 कॅमेरा सोबत आज ही स्पर्धा कव्हरअप करतोय. TCP लाईव्ह म्हटलं तर एक जुनं जाणतं ही YouTube वाहिनी आहे आणि आमच्या साक्षी साठे मगाशी म्हटलं की जुनं ते सोनं. चर्चा होईल या विषयावर देखील. 47 या अंकांवर धावफलक. हे शेवटचं अंतिम षटक जे विशेष करून आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर स्लॉग ओव्हर करिता धीरज या गोलंदाजाला आणलं गेलंय. पण सुरुवातीमध्ये ती 2 षटकं आपण पाहिली नाही. या 2 षटकांमध्ये चांगल्या पद्धतीची धावसंख्या होती, जेव्हा प्रोजेक्टेड स्कोर 70च्या आसपास दाखवत होता. परंतु इथून एक चांगलं प्रत्युत्तर जाई गावदेवी एकसर या संघाने विशेष करून विथ द बॉल ने दिलंय आणि या स्लॉग ओव्हर मध्ये आता प्रयत्न वाढवावे लागतील टीम सिद्धविनायक मीरा रोड या संघाला. पुढील बॉल पुन्हा एकदा गोलंदाज धीरज. थोडीशी वीत मिळाली होती, बॅट हलकीची स्लाइड जरूर झाले. तडमानला पुन्हा एकदा चांगले एफर्ट जे विशेष करून पाहायला मिळत आहेत. सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाईल. या 2च्या साह्याने, या दुहेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल सांघिक अर्धशतक. 50 धाबा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. पहा भारतजी सर, सुरुवातीमध्ये जी धावसंख्या 70च्या आसपास वाटू लागली होती, हाच क्रिकेटचा एक चढ उतार आहे आणि जो प्रामुख्याने आपल्याला इथून पाहायला मिळाला. आणि चांगलं कमबॅक आहे, चांगलं प्रत्युत्तर जाई गावदेवी एकसर या संघाने विशेष करून या मॅच मध्ये दिलंय. नक्कीच प्रोजेक्टर स्कोर आपण पाहिला तर 72 धावा प्रोजेक्टर स्कोर दाखवता. ज्या वेगानं सुरुवात केली होती सिद्धिविनायकनं, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू यावेळेस फटका बसला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, मागे फिल्डर झेल टिपतोय, आणखीन एक विकेट. काय मॅच टर्न झालाय. जो सुरुवातीचा मोमेंटम जो होता हा सिद्धिविनायक मीरा रोडच्या जवळ होता, आता मात्र तो मोमेंटम गावदेवी एक्सरनं आपल्या बाजूने खेचलाय. विकेट डाऊन, आउट. थँक्यू डीजे. या ठिकाणी अमित बाबा ठवाल, मुंबई टेनिस क्रिकेट अपडेटर, सर्व माहिती टेनिस क्रिकेटची ज्यांना आहे, मी विनंती करीन अमित बाबा ठवाल यांना की आमच्या मुख्य मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचंय. अमित बाबा ठवाल, आपलं हार्दिक स्वागत आहे. या आमच्या मुख्य मंचावरती येण्याची आपण कृपा करावी. आणि या झेलकरिता पुन्हा एकदा मोहन रवींद्रजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं बक्षीस जे देण्यात येईल. आणि काय जबरदस्त झेल पहा, अगदी हवेमध्ये जास्तीत जास्त होता. आणि भारतजी सर, सर्वात महत्व काय होतं या झेलचं की उलट्या दिशेने धावत पळत गेले. तदनंतर योग्य ते जजमेंट अंडर फ्रंट लाईन, कधी कधी जजमेंट देखील चुकीचं ठरतं, परंतु यावेळेस अतिशय सुरेख कॅच. आणि कौतुक करावं लागेल आता गोलंदाजांचा. आई गावदेवी एकसर या संघाने मी तर म्हणेन की एकत्रित आलेत आणि चांगल्या पद्धतीचा खेळ आता जो विशेष करून पाहायला मिळतोय. नक्कीच. आणि एक लाईन आणि लेंथ जी गावदेवी एक्सरच्या गोलंदाजांना जी लाईन आणि लेंथ यूज केले ना, का बॅटरच्या रेंज मध्ये जात नाहीयेत. बॅटर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, त्या बॅटरच्या रेंज पासून लांब ठेवलं गेलंय आणि याचं कारण तुम्हाला या ठिकाणी विकेट पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस सरळ बॅटनं समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, हा येतोय खाणखाणीत षटकार. 6 धावा. मध्ये हा चेंडू होता, थोडीशी जागा बनवली, बॅकफूट पंच जो विशेष करून पाहायला मिळतोय आणि सरळ बॅटचा उपयोग केला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं कनेक्शन जुळलं आणि धावेंचं कलेक्शन हे 6च्या रूपाने आणि धावगती जाऊन पोहोचेल 56. अब तक 56 ही धावसंख्या. लोअर फुटचा चेंडू जरूर आहे
पॉइंटला क्षेत्ररक्षक स्थित आहेत आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जात आहे. आता हे करणं फार महत्वाचं आहे कारण की इथे ठाऊक आहे धावा बनवणं महत्वाची भूमिका. आता कुठेतरी सॅक्रिफाईस विकेट दिली जाईल परंतु 2 धावा स्कोर कार्डवर मिळतील. विकेटचं झालेलं पतन फलंदाज बाद गॉन. मॅचचा कॉल तो देखील दिला जाईल. MS झाई संघ टाई पॅकर्स बेस्ट ऑफ गोराई दोन्ही संघाने देखील चला उपस्थिती दर्शवायची आहे आणि प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने चला आपले कर्णधार आपण मार्गस्थ व्हा. 58 या अंकांवर धावगती आहे. पहा जी सुरुवात झाली होती ना भारतजी सर त्या सुरुवातीला कुठेतरी थोडंसं थांबवले जरूर ब्रेक लावलाय परंतु आता शेवटचा अंतिम चेंडू जो शिल्लक आहे थोडंसं मोमेंटम जर शिफ्ट करायचं असेल तर मोठ्या फटक्याचा विचार जो या शेवटच्या अंतिम चेंडूवर निश्चित स्वरूपाने करायला हवा. ज्यावेळेस आपण डिमांडला जातो ना त्यावेळेस 99 या 99 ला खूप महत्वाचं. त्याप्रमाणे सध्याच्या घडीला सिद्धिविनायक मिरवड आर्ट संघ विचार करेल की आम्हाला 60च्या पलीकडे बॅकफूट पंच केलं गेलं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं गॅप आहे. चेंडू निघून जाईल का त्या ठिकाणी यस अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता मात्र चेंडू थांबत नाहीये. निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. एंड ऑफ द ओव्हर नंबर 6. 6 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 6 षटकांची अखेरीस धावसंख्या सिद्धिविनायक मीरा रोड टीमनं पळकावर लावली आहे ती म्हणजेच 62 आणि 63 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत. शिवसेनेची मानाची अभिमानाची स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं बघा या जुचंद्र परिसरामध्ये. थँक्यू भरत सर. चला आपण काही जे मान सन्मान आहे ते सर्वात आधी घेतोय. सचिनजी म्हात्रे शिवसेना शाखा एक्सर वरून या ठिकाणी आल्यात त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेचे आयोजक शिल्पकार मोहनदादा पाटील यांच्या वतीने केलं जाईल. खास एक्सर वरून या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत सचिनजी म्हात्रे उर्फ भाऊ यांना आपण पाहतोय. शिवसेना शाखा एक्सरचे धडाडीचे कार्यकर्ते आणि त्यांचा हा विशेष सन्मान मायेची उप देणारी शाळ सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. जोरदार टाळ्या सचिनजी म्हात्रे साहेबांकरता. बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेकरता दिलात त्याबद्दल आपला आभारी आहोत. थँक्यू सचिनजी म्हात्रे साहेब मनापासून आभारी. त्यानंतर वसई विरार महानगरपालिका आणि विद्यमान नगरसेवक नवनिर्वाचित नगरसेवक पंकजी देशमुख साहेबांना आपण पाहतोय ज्यांच्याकडून भरीव देणगी या स्पर्धेकरता आले त्यांचा आपण करूया विशेष सन्मान. पंकजी देशमुख साहेब दरवर्षी या स्पर्धेला त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. मोहनदादा पाटील यांचे जवळचे मित्र चांगले संबंध आणि नेहमीच पंकजी देशमुख साहेबांना आपण पाहतोय मुळाचं सहकार्य या स्पर्धेकरता नवनिर्वाचित नगरसेवक वसई विरारचे आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय पंकजी देशमुख साहेबांकरता जोरदार टाळ्या. शाळ आणि पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. थँक्यू पंकजी देशमुख साहेब. असंच प्रेम आपलं राहू द्या बाईंवरती आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपला आभारी. योगित सिंग नगरसेवक आहेत आणि त्यांचाही करूया या ठिकाणी विशेष सन्मान. नवनिर्वाचित नगरसेवक चांगलं कार्य ज्यांच्या वतीने नेहमीच केलं जाते आणि त्यांचा आपण करतोय विशेष सन्मान. मोहनदादा पाटील यांना विनंती करेन की योगेश सिंग साहेबांचा आपण विशेष सन्मान करायचा आहे. नगरसेवक आहेत आणि त्यांचंही करूया या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान. सर्व एक्सर चे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपलं देखील आभारी. सचिनजी शाखा एक्सर थँक्यू. आणि इथे आपण विशेष सन्मान करतो योगेश सिंग साहेबांचा नगरसेवक आहेत त्यांच्या कामाची दखल नेहमीच सर्वजण घेत असतात म्हणून आपण नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून त्यांना पाहतोय. माहिती उप देणारी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. जोरदार टाळ्या योगेश सिंग नगरसेवक साहेबांकरता. थँक्यू सो मच. पंकजी देशमुख साहेबांना आपण पाहताय आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांना चला आपण टॉस करूया. पंकजी देशमुख आणि योगेश सिंग आणि शिवकुमार शुक्ला उपाध्यक्ष आहेत त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. सर्वात आधी आपण टॉस करतोय. मी विनंती करेन टॉस बॉक्सच्या दिशेने आमचे प्रतिनिधी जोडले जाते. थोडस मी थांबवतोय या ठिकाणी भाईंचा इथे सन्मान आम्ही करतोय.
भरपूर काही आठवणी आहेत. आदेश आमच्यासोबत जोडला गेलेला आहे. या ठिकाणी आपण विशेष सन्मान करतोय शिवकुमार शुक्ला साहेबांचा. थँक्यू शुक्ला जी, आपका तह दिल से स्वागत है इस टूर्नामेंट में. बघा, अनेक वर्षापासून पाणजो गावामध्ये ज्या काही स्पर्धा होतात त्या संपूर्ण स्पर्धांना योगदान नेहमीच भाईंच्या माध्यमातून दिलं जात आहे. तर या वर्षी देखील 40+ आगरी कोळी समाजाची जी स्पर्धा पाणजो स्पोर्ट्स मास्टरनं ऑर्गनाईज केली होती, त्या स्पर्धेमध्ये तब्बल 70 किलो चिकनचा संपूर्ण जो खर्च आहे तो भाईने दिला होता. मात्र भाईंना इन्व्हिटेशन आम्ही दिलं होतं, मात्र काही कारणास्तव भाई त्या ठिकाणी त्या स्पर्धेला हजर राहू शकले नाहीये. त्या एक छोटासा सन्मान पाणजो स्पोर्ट्स मास्टरच्या वतीनं मोहनबाईंचा या ठिकाणी केला. तो भाई तो आपण गोड म्हणून स्वीकारावा. धन्यवाद भाई, तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय की आपण अनेक वर्षापासून जे प्रेम आमच्या पाणजो गावावर दाखवतात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्या ठिकाणी दिली जात आहे भाईंना. निलेशजी म्हात्रे साहेब आणि मोहनदादा यांच्या वतीनं प्रत्येक वर्षी ही जोडी नंबर 1 आहे. प्रत्येक वर्षी या जोडीनं नेहमीच सहकार्य केलं. थँक्यू भाई, धन्यवाद, तुमचं मनापासून आभार. जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी आहेत आमचे साथी समालोचक आदेश. थँक्यू सो मच भारतजी राऊत सर. मानवरांच्या शुभ हस्ताने केला जाईल टॉस. चला, दोन्ही संघाचे कर्णधार MS झाई संघ आणि ताई पॅकर्स बेस्ट ऑफ गोराई. अतिशय सुंदर पद्धतीची स्पर्धा आणि आज तिसरी रजनी. ताई पॅकर्स बेस्ट ऑफ गोराई संघ या ठिकाणी उपस्थित आहे. चला, MS झाईचा संघ, चला घाई करा, हरिअप. आज विशेष करून ही तिसरी रजनी आणि आज मान्यवरांचं शुभ आगमन आणि त्यांच्या येण्याने या स्पर्धेला 4 चांद लागले जात आहेत. MS झाईचा संघ देखील उपस्थित होते. दोन्ही संघांना सर्वात आधी शुभेच्छा या मॅचच्या. मान्यवरांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने केला जाईल हा टॉस. आगरी सेना आणि द ग्रेट मराठा. द ग्रेट मराठा आणि आगरी सेना. द ग्रेट मराठा असा कॉल आहे आणि आगरी सेना असा कॉल आलेला आहे. मंचावर जाण्यापूर्वी मी विनंती करेन की स्पर्धा इतक्या छान पद्धतीने चाललंय. मित्र परिवार हा फार मोठा राहिला आहे. खऱ्या अर्थाने मोहनजी यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. तुम्ही देखील जॉईंट आहेत त्यांच्या समवेत केले कित्येक वर्ष. आज शिवसेना हे नाव ज्याने आपण आज एकत्रित आलेलो आहोत, पुन्हा एकदा या स्पर्धेविषयी 2 शब्द आपण सांगायचे. क्रिकेट मॅच या पालघर जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, विविध ठिकाणी होतात आणि विविध लोक करतात. म्हणून मी 2 नालासोपाराचे सहकारी घेऊन आलो की खरोखर क्रिकेट मॅच कसे होतात. नायगावमध्ये जशा होतात तर ते कुठेच होत नाही. नायगावसारख्या क्रिकेट मॅच कुठेच बघायला मिळणार नाही. तसं वातावरण कुठेच बघायला मिळणार नाही. एवढी लोकं बसलेली आहेत बाजूला, हे प्रेक्षक कुठल्याच मॅचला नसणार. आणि त्यातल्या त्यात मोहन पाटलांनी केलेल्या मॅचला जरूर जावं आणि तिकडे बघावं आणि शिकावं कसे क्रिकेट ऑर्गनाईज करावं तो आणि त्याची पूर्ण टीम. सगळ्यांचं अभिनंदन. आमच्या मुलांनी फुल नाही फुलाची माकडे, आमच्याकडून जे काही सहकार्य देवाच्या कृपेने होत राहील ते आम्ही करत राहू, एवढंच मी बोलतो. कुठलाही पक्ष असला तर मैत्री पहिली आणि शेवट ही मैत्रीच. त्याच्यामुळे नातं आपलं कायम राहील हेच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू. आणि मला इकडे बोलवलं, मान सन्मान ते नेहमीच माझा करतात, असाच केला त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मान्यवरांना विनंती करतोय की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा देत आहेत आणि तुमच्या पुढील वाटचालीकरिता खूप साऱ्या शुभेच्छा. जे फ्रूट आहेत दोन्ही संघांना या ठिकाणी दिले जाईल. हेल्दी इज वेल्दी आणि फ्रूट या ठिकाणी दिले जातात दोन्ही संघांना मान्यवरांच्या शुभ हस्ताने. मॅच देखील सुरू आहे म्हणून आपण निर्णय थोडक्यात घेणार आहोत. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील माझ्याकडनं देखील आणि चांगल्या पद्धतीने खेळा. जाऊया आपण थेट समालोचन कक्षेमध्ये जिथे तुषारजी सोनावणे आणि त्यांच्या समवेत दिग्गज समालोचक अगदी भारतजी राऊत सर जॉईन होतील. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू. आणि खूप चांगला संदेश मी म्हणेल पंकज सरांनी दिलाय की आधी मैत्री, दुसरा नंतर. लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टी खूप मोलाच्या आहेत या स्पर्धेमध्ये. खूप खूप धन्यवाद पंकजी देशमुख साहेब आणि योगेश सिंग, त्यानंतर शिवकुमार शुक्ला. आपल्या सर्वांचा आभारी आहोत. वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेला 4 चांद लावलात
मोलाचं आपण सहकार्य लाभलंय त्याबद्दल आपला आभारी आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गावदेवी एक्सर या टीमची. एका बाजूला आपण मयूर पाटील यांना पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय समर्थ देसाई, वन ऑफ द ग्रेट प्लेअर. समर्थ देसाई म्हणायचं गेलं तर एक छोटा पॅकेज बडा धमाका. समर्थ देसाईच्या विषयी म्हणायचं गेलं तर कारण सौफीर खेळ करणारा हा खेळाडू आहे. समर्थ देसाईला मी भरपूर समर्थ देसाईच्या खेळी मी पाहिल्यात. वन ऑफ द ग्रेट प्लेअर. अंडरआर्म क्रिकेट असू द्या, बॉक्स क्रिकेट असू द्या किंवा ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट असू द्या किंवा रबर बॉल क्रिकेट असू द्या, सर्व फॉर्मॅटमध्ये एक चांगला परफॉर्मन्स देणारा खेळाडू आहे समर्थ देसाई. गोलंदाज तयार. यावेळेस यष्टी वर मारा केला होता, फ्लिक केला गेलाय. अगदी नजरेसमोरून हा सिंगल कन्वर्ट केला गेला. एक धाव, एका धावेनं धावसंख्या या ठिकाणी पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 4. आमच्या सुमित कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुषार सोनावणे जॉईन झाले. तुषार, कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुझं हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. 63 धावेंचं लक्ष्य घेऊन मैदानाच्या आतमध्ये सिद्धिविनायक मीरारोड संघ दाखल झाला, परंतु एक्सरचा बाहुबली मयूर पाटील आणि त्याच्या बॅट मधून या स्पर्धेतील सर्व उत्कृष्ट फटका षटकार. एक विशेष सन्मान आहे तर कॅमेरामॅनला देखील विनंती करेन की आपण स्टेजवरती फोकस करायचं आहे. या ठिकाणी उपस्थित आहेत दत्तात्रय नारायण पाटील दाढी बाबा आणि त्यांचा करूया आपण विशेष सन्मान. क्रिकेट प्रेमी आहे, क्रिकेट गर्दी आहे आणि अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी देखील ऑर्गनाईज केलंय. सर्वात आधी जर जुचंद्रा गावामध्ये सर्वात मोठ्या ट्रॉफीज जर कोणी आणल्या 7 ते 8, 8 ते 9 फुटाच्या ट्रॉफी तर दत्तात्रय नारायण पाटील दाढी बाबांचं नेहमी नाव घेतलं जाते. आणि माई चूप देणारी शाळ, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ प्रमाणे फुलत्रा संदेश देणारा बुके देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. जोरदार टाळ्या दत्तात्रय नारायण पाटील दाढी बाबांकरता. नेहमीच चांगलं सहकार्य त्यांचं असते आणि याही स्पर्धेला दत्तात्रय नारायण पाटील आणि आविष्कार दादा पाटील यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपये या स्पर्धेकरता. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष वाकीपाडा आविष्कार दत्तात्रय पाटील यांचा आपण विशेष सन्मान करूया. एक काल क्रिकेटमध्ये गाजवलाय आणि नेहमीच चांगली समाजसेवा ज्यांच्या वतीने केलं जाते. सर्वांचे लाडके आविष्कार दत्तात्रय पाटील यांचा आपण करतोय हा विशेष सन्मान. मायेची उब देणारी ही शाल, त्यानंतर सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ प्रमाणे तुम्हीही फुलत राहा हा संदेश देणारा बुके देऊन आविष्कार दत्तात्रय पाटील बहुजन विकास आघाडी अध्यक्ष वाकीपाडा. एकदा जोरदार टाळ्या. रोख रक्कम 10,000 रुपये त्यांच्या वतीने. थँक्यू दादा, आपला आभारी आहोत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू अक्षय. आणि भरपूर आठवणी आहेत बघा. एक क्रिकेटची नाळ दाढी बाबांचे देखील जोडले गेलेले आहे. जुचंद्रच्या क्रिकेटमध्ये नक्कीच लक्षात ठेवा, या जुचंद्रच्या क्रिकेटला एक नाव जोडलं गेलं आहे ते म्हणजे पाटील परिवार. हा नक्कीच. म्हणूनच अजून एक विशेष सन्मान आपण करतोय. मंदारजी पाटील युवासेना अधिकारी आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मॅच देखील चालू आहे परंतु आयोजक हे सातत्याने माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. म्हणूनच पाहुण्यांचा मान सन्मान इथे आपण पाहतोय. मंदारदादा पाटील युवा उद्योजक आणि एक चांगले समाजसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते मंदारदादा पाटील यांचा हा विशेष सन्मान. माईची उब देणारी शाळ, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. जोरदार टाळ्या मंदारदादा पाटील यांच्याकडे. थँक्यू मंदारदादा, आपलं आभारी आहोत. ड्राईव्ह केलं गेलं आहे, सिंगल या ठिकाणी मिळणार. या ठिकाणी रांगोळी कलाकार जयकुमारजी पाटील आणि द ग्रेट मराठा सदस्य देखील आहेत जयकुमार पाटील साहेब यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. आणि मी का वारंवार उल्लेख करतोय की दाढीबाबांचा की एक नाळ क्रिकेटची दाढीबाबांची सुद्धा जोडले गेले. कारण जवळपास आविष्कार, त्यानंतर म्हणायचं गेलं तर कैवल्य, त्यानंतर म्हणायचं गेलं सारंग, हे 3 सुपुत्र दाढीबाबांचे आहेत ना, त्याने देखील जुचंद्र क्रिकेटचं नाव पुढे आणलंय. भरपूर आठवणी आहेत, चर्चा होणारच आहे. मात्र या मॅचच्या दिशेने जाऊया आपण. धावसंख्या फलकावर आहे ती 11. ज्याप्रमाणे अक्षयने जो उल्लेख केला 8 फूट ही ट्रॉफी, मग ते हा देखील मी उल्लेख केला की 8 फुटाची ची बॅट अजूनही लक्षात आहे. याच व्यासपीठावर आणली होती. ऑन साईडला फटका तितकासा प्रॉमिसिंग खेळला नाही, मात्र काही धावा नक्कीच मिळतील. लॉंग ऑन डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. सिंगल या ठिकाणी कन्वर्ट केला गेला. 1 धावेनं धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 12. 12 धावा फटकावरती लागल्या गेल्या. सुरुवात चांगली झाली. टीम आई गावदेवी एक्सर संघाच्या माध्यमातून खेळत असताना मयूर पाटील आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर समर्थ देसाईला आपण बघतायत
यंग टॅलेंट आहेत, नेहमी चर्चेत राहिला, खेळून राहिला समर्थ देसाई. नुकताच घोडबंदर मध्ये झालेली स्पर्धा तिथे जर पाहिलं गेलं तर जबरदस्त खेळ राहिलाय. लो फुलटस बॉल ऑन साइडला टर्न केलाय, ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक विकेट डीप मिड विकेटच्या बॉलपर्यंत पोहोचतील तत्पूर्वी एक सिंगल प्राप्त केली जाईल. खरं तर आधुनिक क्रिकेट भरतराव सर पुढे पुढे जात राहिले आणि समर्थ देसाई नुकताच 18 वर्षाचा झाला आणि त्याचबरोबरीने घोडबंदरमध्ये अर्धशतक साजरे केले. अगदी 100हून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याने घेतलाय आणि त्याच्या सोबतीला कोण आहे तर मयूर पाटील. जर हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टिकून राहिले तर धावा या वेगाने बनतील, नो डाऊट अबाउट इट. नक्कीच त्या कारणास्तव मी समर्थ देसाईची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली की कुठला असा फॉर्मॅट नाहीये की त्या फॉर्मॅटमध्ये अव्वल खेळ समर्थ देसाईने केला नाहीये. फक्त ढकलून देण्याचं काम केलं गेलं, चिकी सिंगल कन्वर्ट करायचा होता, धोका घेतला होता त्या ठिकाणी, रिक्स घेतली होती. हा सिंगल म्हणजे एक मी म्हणेल धोकादायक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केलाय. एकदा तर मिळेल, मात्र अक्षरशः जे चाहते आहेत ना गावदेवी एक्सरचे त्यांचा श्वास अगदी गळ्यापर्यंत धडकला होता. कारण मयूर पाटील त्या ठिकाणी होते नॉन स्ट्राईक एंडला आणि मयूरची विकेट किती महत्वपूर्ण आहे गावदेवी एक्सर टीमसाठी याचं काही मोल नाहीये. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2, 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावर आपण पाहतोय 14 धावा. एक उल्लेख जर आवर्जून करायचा गेला ना, चला आपण काही विशेष सन्मान घेतोय म्हणूनच व्यासपीठावर जे पाहुणे आहेत त्यांचा मान सन्मान आपण करतोय. या ठिकाणी उपस्थित आहेत भूपेशजी पाटील साहेब, बहुजन विकास आघाडी उपाध्यक्ष वाकीपाडा आणि त्यांचा आपण करतोय या ठिकाणी विशेष सन्मान. भूपेशदादा पाटील यांचा सन्मान मी विनंती करेन हृदयनाथ भोईर साडू साहेबांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण विशेष सन्मान करायचा आहे. बहुजन विकास आघाडी उपाध्यक्ष वाकीपाड्याचे भूपेशदादा पाटील त्यांचा आपण करतोय या ठिकाणी विशेष सन्मान. हृदयनाथ भोईर साडू साहेबांच्या शुभ हस्ते माईची उपदेना दिशाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. जोरदार टाळ्या भूपेशजी पाटील यांच्या. शुभ असते. नेहमीच क्रिकेटवरचं निस्सीम प्रेम आणि या ठिकाणी उपस्थित आहेत दत्ताली टीमचे पाठीराखे म्हणून अनेक वेळा त्यांची आपण चर्चा करतो असे महेशजी दळवी, त्यांचा आपण विशेष सन्मान करतोय. शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. थँक्यू महेश दादा, आपला देखील आभारी. त्यानंतर कलाकार जुचंद्र गावामध्ये अनेक कलाकार आहेत, त्यातलं एक कलाकार दर्पणजी पाटील मूर्ती कलाकार आणि मी विनंती करेन की आपण देखील पुढे यायचंय. दर्पणदादा पाटील यांच्या आपण नेहमीच कला पाहिले आणि त्यांचं या ठिकाणी विशेष सन्मान हृदयनाथ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. शाल आणि सन्मान चिन्ह देऊन दर्पणजी पाटील यांचा आपण करतोय विशेष सन्मान. सर्व पाहुण्यांचं आणि सर्व मान्यवरांचा मनापासून आभारी. वेळात वेळ काढून आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपलं आभारी आहोत. थँक्यू. पुन्हा एकदा इथे पंचांचा इशाराला व्हाईट बॉल. खरं तर या डावामध्ये सुरुवात चांगल्या पद्धतीने झाली आणि त्याच कारण असं प्रेशर नाही आहे, दबाव या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमवर दिसून आलेला नाही आहे. दबाव नुकताच आपण जर पाहिलं तर सिद्धिविनायक मिरवडे टीमवरती दर्शवलं गेलं या जाधव आलेत. आणखीन एक फिरकीचे जादूगर म्हणून नेहमीच या गोलंदाजीची उल्लेख आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतो. पुढचा बॉल ऑप्टिकचा बाहेरचा बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, इथेही व्हाईट बॉल पंचाच्या माध्यमातून घोषित करण्यात आला आहे. बॅक टू बॅक अगदी जर पाहिलं तर आता फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी केली गेली. खरं तर डिसिजन पेंडिंग राहील. हा बॉल आता पाहावं लागेल. ऑप्टिकच्या बराच बाहेर निघून चाललाय की काय, फलंदाज जागेवरती उभे आहेत की शफल झाले, त्या सर्व काही गोष्टींची आता विचारपूस केली जाईल. तिसरे पंच आमचे विरलजी नायर सर या ठिकाणी तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना देखील आपण पाहत आहोत. हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक आपण बघतायत. एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीस आपण बघतायत. मोहनदादा पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि इट इज अ फेअर डिलिव्हरी म्हणजेच हा बॉल असेल डॉट बॉल. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर ऑफस्टिकच्या बराच बाहेर निघणारा बॉल होता आणि त्याचबरोबर मयूर पाटील थोडेसे हलकेशे सफल देखील झाले आणि त्याच कारणाचा इथे फेअर डिलिव्हरी म्हणून पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात आलं. एकदा मिळेल अगदी डॉट बॉल या बरोबर पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्थिरवली जाईल ती म्हणजेच 21 धावा. यश जाधव बेस्ट बॉलर, 15 विकेट घेणारा गोलंदाज आहे.
यावेळेस फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. वाईड स्लॉंग ऑन टिपला फिल्डर आहे. गुड कॅच, खूप चांगला कॅच टिपलाय. मयूर पाटीलची खेळ या ठिकाणी समाप्त. विकेट डाऊन, मयूर पाटील आउट. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि खरं तर जर पाहिलं तर त्यांचं संगीत आपण जरूर पाहत आहोत. ऍक्शन रिप्ले दाखवला जातो TCP लाईव्हच्या माध्यमातून. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला, उंची जास्त गाठली, या बॉलने लांबी नाही गाठू शकले आणि क्षेत्ररक्षक आले आणि जबरदस्त जर पाहिलं तर कॅच टिपलाय. विकेटचं बदन, पहिला धक्का लागलाय हा बॅटिंग करणाऱ्या टीमला. अगदी 63 धाब्यांचा पाठलाग करत Thank असताना you. 21 वरती हा पहिला विकेट धक्का. गेलाय तर आपण कॅमेरामॅनला विनंती करून की इथे कॅमेरा फिरवा. आणखीन काही सन्मान आहेत ते आपण घेतोय. जे भाई आमच्यापर्यंत माहिती देत आहेत ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देतोय. म्हणूनच या ठिकाणी अक्षय सी पुढचे सर्वा अक्षय बोकाळे ज्यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचच्या टी शर्ट आल्या त्या स्पर्धेकरता शशी बोकाळे, अक्षय बोकाळे यांचा मनापासून आभारी आणि अक्षय बोकाळे यांचा आपण विशेष सन्मान करतोय. माहिती उप देणारी शाळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. लवकरच त्यांचीही स्पर्धा येईल कमिंग सून. तर त्याही स्पर्धेला शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून आणि भाईंकडून. थँक्यू अक्षय बोकाळे, आपला आभारी. जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. थँक्यू. पुन्हा एकदा सर्व पाहुण्याचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. मोहनदादा पाटील यांची स्पर्धा म्हटलं तर पालघर जिल्ह्यातील नंबर 1 ची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये सातत्याने आपण पाहत असतो मोठमोठे मान्यवर येत असताना आपला पाहायला मिळतात. याही स्पर्धेच्या माध्यमातून गेल्या 2 रात्रीमध्ये आणि आजची सलगची 3री रात्र या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर काही पाहुणे मंडळी उपस्थित होऊन गेले. नुकतंच आपण बघितले नगरसेवक साहेब देखील उपस्थित झाले होते. काही पाहुणे मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून अजून देखील उपस्थित होत असताना आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये आपण बघणार आहोत. षटक क्रमांक 3 आपण बघतायत. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. पुन्हा एकदा यश स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल अल्टीपल्टी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडूचा टप्पा नाही ओळखू शकले आणि यश जाधव तर एक जबरदस्त गोलंदाज आहे. फलंदाजाला हिट करत असताना इथे चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. भरत सर, पहिल्या बॉलवरती आलेला षटकार, दुसऱ्या बॉलवरती आलेला व्हाईट बॉल आणि त्यानंतर डॉट विकेट डॉट म्हणजे कमबॅक केलंय या षटकामध्ये यश जाधवने. 21 वरती 1 गडी बाद. आई गावदेवी 1 सर. मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार घेणारा गोलंदाज आहे यश जाधव. चर्चा नक्कीच या विषयाकडे होणारच आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार सफल झाले होते. अगदी मी म्हणेन बॅटरला फॉलो केलं गेलं यश जाधवने. यश जाधवच्या अगेन्स्ट बघा, चेंडू डिलिव्हर होण्याच्या अगोदर तुम्ही शपथ झाला तर यश अगदी तुम्हाला फॉलो करणार. काय या गोलंदाजांना 15 विकेट याच मैदानावर घेतल्या होत्या लक्षात ठेवा. कारण तो जो परफॉर्मन्स यश जाधवने दिला होता ना, अगदी बॅटरला फॉलो केलं गेलंय, योग्य चेंडू टाकला गेलाय. कारण या ठिकाणी डॉट बॉलची आवश्यकता आहे. डॉट बॉलची नितांत गरज आहे या ठिकाणी सिद्धिविनायक मिरर या टीमला. कारण जे आव्हान आपण पाहतो ना सध्याच्या घडीला, हे आव्हान इतकंही मोठं नाहीये जितकं आपल्याला मोठं वाटतंय. या आव्हानापर्यंत गावदेवी एक्सर संघ पोहोचू शकेल, मात्र इथून तो रिक्वायर्ड रन जो आहे तो रिक्वायर्ड रन वाढवण्याचं काम सुरू आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू, पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला गेला. गुड बॉलिंग यश जाधव, वेल डन. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण धावा संख्या फलकावर पाहतोय 21 धावा. 21 धाव बनल्या गेल्या. सातत्याने यश जाधव आता कमबॅक करून देतोय. हा पुन्हा एकदा पहा, ऍक्शन रिप्ले ऑप्स्टिकच्या बाहेर शफल झाले आणि लेग कटर हा त्याचं सातत्याने वैशिष्ट्य राहिले. आज बॉलर म्हणून ऑन स्क्रीन वरती जर पाहिले गेलं तर नितीनदादा पाटील आणि देखील आपण बघतात भावेजी पुणेकर उद्योजक चंद्रपडा या स्पर्धेचे मुख्य आयोजक, मुख्य झडक म्हणून ज्यांच्याकडे आपण बघतायत मोहनदादा पाटील द ग्रेट मराठा. अगदी टीमचे जर पाहिले गेले तर स्पॉन्सर आहेत, त्याबरोबर अध्यक्ष आहेत आणि मोठमोठे पदबळ आपण बघताय. जितेंद्रचे शाखा प्रमुख म्हणून नेहमीच त्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि त्यांची स्पर्धा आपण नेहमीच डेच्या फॉर्मॅटमध्ये पाहत असतो. परंतु भरत सर, गेल्या वर्षामध्ये स्पर्धा नाही होऊ शकली परंतु यंदा 2 लाखाचं पारितोषिक घेऊन या स्पर्धेमध्ये आपण रात्रकालीन क्रिकेटची स्पर्धा आपण बघतायत. तेजस उंदऱ्याने देखील आपण बघत आहात. ते देखील द ग्रेट मराठा चे सदस्य आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर निलेशजी म्हात्रे साहेब यांना देखील आपण बघतायत, शाखा प्रमुख आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावा फटकावरती 63चा पाठलाग करत असताना आहे गावदेवी एक्सर. 21 वरती 1 गडी बाद. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 18 मध्ये करायचे 42 धावा. षटक क्रमांक झाली आहे 4 ला सुरुवात. पहिला बॉल
पहिला बॉल फटका फसलाय आणि तिथे जर पाहिलं गेलं तर यष्टीरक्षकाने चुकी केली. बॉल मागे निघून जाईल, क्षेत्ररक्षक येतील. तत्पूर्वी जर पाहिलं तर समर्थच्या बॅटमधून सिंगल येईल. आता इथून जर पाहिलं तर हाणामारी करावी लागेल. मोठे फटके कुठल्याही परिस्थितीमध्ये करायचेच आहेत. कुणाल होते टीमचे कॅप्टन, परंतु झेल ड्रॉप झाले. महत्वपूर्ण विकेट देखील मिळाली असते, परंतु इथे नाही जमलं. 17 बॉल आणि करायचे 41 धावा, 22 बनल्यात. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आई गावदेवी 1 सर. थोडंसं गेअर शिफ्ट करणं गरजेचं आहे. समर्थ देसाई यांच्या खांद्यावर मात्र जबाबदारी वाढली आहे. मयूर पाटीलची विकेट गेल्यानंतर आता जे काही आहे ते मी समर्थ देसाईला करायचं आहे. कारण ही रजनी आहे ना, ही आठवणीतली रजनी राहील. समोरचा संघ याच मैदानावरचा लक्षात ठेवा चॅम्पियन संघ आहे. यावेळेस देखील खूप चांगला चेंडू बघा रेंजमध्ये टाकलं जात नाहीये. तुषार प्रत्येक गोलंदाज काय करतोय तर बॅटरच्या रेंज पासून लांब राहण्याचा प्रयत्न करतोय. आउटसाइड ऑफ स्टंप, ऑफ स्टंपच्या बाहेर रेग्युलरली चेंडू डिलिव्हर होत आहे. त्याचं कारण की मोठे फटके खेळण्याची संधी त्या ठिकाणी दिली जाणार नाहीये. व्यासपीठावर तुम्ही पाहू शकाल ही खरी ताकद आहे. मोहनदादांची ताकद आपण जी व्यासपीठावर पाहतो ती. यावेळेस ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर हा चेंडू टाकला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. एकेरी धावेने संघ पुढे सरकणार. धावत संख्या 24. सिंगल डबल न यस त्या ठिकाणी मला वाटतं DRS घेतलाय. चेक केलं जाईल की हा चेंडू वाईट आहे की नाही. येऊया आपण या स्पर्धेच्या दिशेने. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना समर्पित केलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं बघा हिंदू हृदय सम्राट, हिंदू हृदय सम्राट हे नाव कसं दिलं गेलं बाळासाहेबांना ही एक आठवण आहे. ज्यावेळेस बाबरी मस्जिद पाडलं गेलं त्यावेळेस त्याची जबाबदारी घेण्यासाठी म्हणजे ती बाबरी मस्जिद कोणी पाडलंय ही जबाबदारी घेण्यासाठी कोणी तयार नव्हतं. अनेक पक्ष त्यावेळेस सत्तेमध्ये होते, मात्र त्यावेळेस सगळ्या पक्षांनी म्हटलं की आमचं याच्यामध्ये हात नाहीये. मग त्यावेळेस हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलंय की आमच्या शिवसैनिकांनी ती बाबरी पाडलंय आणि आमच्या शिवसैनिकांचा तर हात नाहीये तर अक्षरशः पाय देखील आहे. आणि तिथून खऱ्या अर्थानं बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट हे नाव दिलं गेलंय. या आठवणी आहेत बाळासाहेबांची. आपण ही स्मरणार्थ स्पर्धा खास करून म्हणायचं गेलं तर आठवणीतली आपण स्पर्धा खेळतोय. व्हाईट बॉल या ठिकाणी दिला गेलाय. भरपूर आठवणी आहेत बाळासाहेबांच्या आणि त्याविषयी चर्चा केली जाणार आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. मॅच रफ अँड टफ आहे. गेअर शिफ्ट करणं गरजेचं आहे. वेग वाढवावा लागेल तुम्हाला. फुलटॉस आहे, क्रॉस बॅट स्टोक आहे, स्क्वेअर लेग डीपला प्रोडक्शन आहे. आणखीन एक विकेट, बिग विकेट. ज्या खेळाडूच्या विषयी चर्चा सुरू होती आता कुठे जबाबदारी वाढल्या समर्थ देसाई यांच्या खांद्यावर. तो समर्थ देसाई बॅक टू द पॅव्हलियन. आउट. संघर्ष सुरू होतो कारण की मयूरची विकेट गेल्यानंतर दबाव थोडासा मैदानाच्या आतमध्ये जाणवत होता. आणि हा फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केल्या गेल्या बॉलला परंतु डिस्टन्स गाठू शकले नाही आहेत. आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आले, त्याने टिपला झेल मैदानाच्या आतमध्ये. हा लागला दुसरा धक्का. खरं तर सुरुवात चांगल्या पद्धतीने झाली, परंतु इथे शेवट जर गोड काढायचा असेल तर मोठ्या फटक्यांची आता गरज आहे. कारण की खरं तर मैदानाच्या आतमध्ये एक भला मोठ्या पाटलांचा अगदी जर धावेंचा आपण पाठलाग करतोय. रजनी क्रिकेट आहे, 6 ओव्हरची मॅच आहे, 63चा पाठलाग करायचा आहे. आणि त्यासाठी अगदी विकेट ठेवून इथे सिंगल डबलला फोकस करत असताना षटकार चौकांवरती देखील आता लगाम लावावं लागेल. धावसंख्या फटकावरती 24. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. या पुढचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी. खरं तर भरत राऊत सर याच मैदानावरती काही दिवसापूर्वी झालेली स्पर्धा अगदी जर पाहिलं गेलं तर श्रद्धांजली चषक रविदादा पाटील यांच्या स्मृतीस उजाळा देण्याची क्रिकेटची स्पर्धा लाख मोलाची. त्याही स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पटकावणारा संघ सिद्धिविनायक मिरवड संघ आहे. आणि खरं तर या संघाने जर पाहिलं गेलं तर जास्तीत जास्त यंगस्टर आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतात. पडल्यानंतर जर पाहिलं गेलं तर थोडासा बाउन्स झाला. बॉल ऑन साईडला टर्न केले, क्षेत्ररक्षक वेगाने येतील बॉलपर्यंत. एका टप्प्याच्या सहाय्याने बॉलला अडवलं जाईल, फेकी केली जाईल. तत्पूर्वी एकच सिंगल वरती फोकस केलंय. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड वरती गुण तालिकेवरती 25 धावा, 63 धाव्यांचा पाठलाग करत असताना थोडासा डगमगलाय संघ. डगमळलाय, मात्र अशा अनेक वादळांना तुम्हाला नक्कीच सामोरं जायचंय. गौरांग कदम टीम कॅप्टन, टीम लीडर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चिमी त्यांच्या सोबत आहेत मैदानाच्या आतमध्ये.
शफल होण्यावेळेस ऑन साईडला पिकअप स्ट्रोक खेळलाय, मात्र उंची जास्त घेतल्या. मागे फिल्डर आहे, प्रयत्न चांगला केला होता मात्र कॅच ड्रॉप. बॅकअप चांगलं केलं गेलंय. काही धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या गेल्या. थ्रो तितकंसा चांगला पाहायला मिळत नाही. नॉन स्ट्राईक एंडला धावा पळून काढल्या गेल्या. त्या दोन धावा आपल्या टीमसाठी सेव्ह केल्या आहेत. प्रयत्न सुरू आहेत, झुंजार खेळी करण्याचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यश प्राप्त होत नाहीये. प्रयत्न करत राहावे लागतील. बघा मॅच संपली नाहीये, सामना संपला नाही. क्रिकेटचा खेळ आहे. आजवर आपण ज्या 2 रजनी पाहिल्यात ना, त्या 2 रजनीमध्ये आपण भरपूर चमत्कार पाहिला. तुषार सोनावणे 4 चेंडू 12 धावा देखील होताना पाहिल्यात. क्रिकेटचा खेळ आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत क्रिकेटचा खेळ सोडायचा नाहीये. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावर लावले आहेत गावदेवी एक्सर टीमनं. त्या 27 धावा. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत त्या 36 धावा. असं म्हणतात ना तुषार की 36चा आकडा दोघांमध्ये कधीही नसावा. मात्र या 36च्या आकड्याला देखील महत्व आहे. ज्यावेळेस लग्नाचा योग जुळवायचा असतो ना त्यावेळेस 36 गुण जुळणं हे देखील पाहिले जाते. त्याच्यामुळे 36चा आकडा हा कुणासाठी महत्व ठरेल. एक्सर संघ प्रयत्न करेल की या 36 धावा मला कंप्लीट करायचे आहेत. सिद्धिविनायक मीरा रोड संघ प्रयत्न करेल की आम्हाला या 36 धावा डिफेन्स करायचे आहेत. मॅच रंगणार, कुठेही जाऊ नका, ही मॅच रंगणार. मॅच बनणार एकतर्फी, मॅच होणार नाहीये. गौरव कदम टीम कॅप्टन, टीम लीडर मैदानाच्या आतमध्ये आहे. गौरांगला माहिती आहे कशा प्रकारे आव्हान पेळायचं आहे. 12 बॉल मध्ये 36 करायचे आहेत. षटक क्रमांक 5 ला झाली आहे सुरुवात. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती केले आक्रमण. बॉल जाईल थेट मैदानाच्या पलीकडे. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषकातील आणखीन एक धुवाधार फटका. षटकार स्लॉट मध्ये होता, पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. काय फटका खेळलाय, ज्या फटक्याची भरत सर नितांत गरज होती तो फटका आलाय. मॅचला आता एक मोमेंटम मिळालाय. टर्निंग पॉइंट ठरला षटकार. गौरांग कदम 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 बडा आहे ज्या गौरांग, कारण धावाची नितांत गरज आहे या ठिकाणी. हा फटका मी म्हटलंय ना, गौरांगला ठाऊक आहे अशा कंडिशन मधून मॅचला पुढे कसं न्यायचंय. कारण भरपूर उन्हाळे पावसाले गौरांग कदमनं पाहिले आहेत. आजवर जर गौरांग कदमच्या विषयी माहिती द्यायची गेली तर एक आयकॉन म्हणून देखील एक्सर गावमध्ये या खेळाडूला ओळखलं जातं. धावसंख्येचा वेग म्हणा, धावसंख्या झाले ते 33. अब आएगा मॅच में मजा. 11 मध्ये 30 बनायचे आहेत. मॅच साधी सोपी नाहीये. 11 मध्ये 30 एखाद्या परिस्थिती मी तर इतकंच म्हणेल की या ठिकाणी गौरांग कदमला काय करावं लागेल, स्वतःच एअरलाईन या ठिकाणी सुरू करावं लागेल. प्रयत्न तोच आहे. गौरांग कदमनं स्वतःची एअरलाईन सुरू केल्या. हा येतोय आणखीन एक फ्लाइट 8 उंच असा षटकार. पुन्हा एकदा गौरवचा क्लास पाहायला मिळाला. आणि खरं तर ज्या फटक्यांची गरज होती ती फटके मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. जो डगआउट आता शांत बसला होता, अगदी जर पाहिले गेले तर या षटकाराची तो डगआउट मध्ये जर पाहिलं तर टाळ्यांचा कळकळाट देखील येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. कारण की मैदानाच्या आतमध्ये गौराम कदम चांगली बॅटिंग करतोय. 10 कदम मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. 39 बनल्या, 10 मध्ये 24 करायचे आहेत. मॅचचं समीकरण पैसा वसूल मॅच. पहिलीच मॅच आपल्याला आजच्या दिवसातील पाहायला मिळते. या पुढचा बॉल इथे फटका याही वेळेला चांगला आहे. बॉल लगातारचा 3रा बॉल आणि बॉल चालला मैदानाच्या पलीकडे. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादना करता लगातार 3 बॉल 3 षटकार. थँक्यू. लगेच कॅच प्राइज झालंय गौरांग यांच्याकरता 500 रुपये दत्तात्रय नारायण पाटील दाढीबाबा यांच्याकडून आणि मोहनदादा पाटील यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये. 1500 रुपयाचा मानकरी ठरलाय. आणखी एक बाहुबली गौराम कदम याला आपण पाहतोय. धीरज ठाकूरला धीर धरावा लागेल, कारण सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकले. धीर धरावा लागेल. एक चांगली लाईन त्या ठिकाणी यूज करावी लागेल. 3 षटकार ठोकलेत गौरांग कदम. मी म्हटलं होतं मगाशी कदम कदम बडायच्या. आणि बघा टीम लीडर टीम कॅप्टन आहे. बुडणारे या नौकेला या टीम कॅप्टनला वाचवायचं आहे. तोच प्रवास सुरू आहे. 3 षटकार मॅचचा मी म्हणेल या ठिकाणी मोमेंटम जो आहे ना तुषार, हा अगदी शिफ्ट झालाय. मोमेंटम म्हणतात की वाऱ्याप्रमाणे असतो, दिसत नाही तो. कधी कोणाच्या बाजूने शिफ्ट होईल याचा काही पत्त्या नाही, याचा काही नेम नाही. आता सध्याच्या घडीला मोमेंटम एक्सरच्या बाजूने शिफ्ट झालाय. 9 चेंडू 18 बनवायचे आहेत.
जे काम गौरांगनं 3 चेंडू मध्ये केलंय आता तेच काम गौरांगला 9 चेंडू मध्ये करायचंय. 9 बॉल मध्ये 18 करायच्यात. या पुढचा बॉल स्ट्राईक एंड वरती गौरांग. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल होता, चांगला ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक. आता लॉंग ऑफचे बॉल पर्यंत पोहोचतील. खराब फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. सिंगलला डबल मध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या जातात. प्रत्येक बॉल गणित धावा बनतायत. ही एक महत्वाची गोष्ट राहिली आई गावदेवी एक्सर या टीम साठी. 2च्या मदतीनं टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड वरती 47 वरती 2. 8 बॉल मध्ये 16 धावा. हा डगआउट दाखवला जातो टीम एक्सर संघाचा. 8 चेंडू 16 धावांची गरज. गोलंदाज तयार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू समोरच्या दिशेने असते. डाऊन द ग्राउंड खेळायचा तो. चुकी घडले. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ चेंडूला स्टॉप केलं गेलं. कॅच महत्वपूर्ण होता. हा कॅच मी म्हणेल अक्षरशः मॅच आपल्या बाजूनं घेणारा कॅच होता. कॅच साठी एफर्ट जबरदस्त लावले गेले. शूज त्या ठिकाणी मला वाटतं स्लीप झाले, त्या कारणाचा तो कॅच होऊ शकला नाहीये. कधी कधी म्हणता ना की नशिबाची साथ देखील क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आहे आणि सध्याच्या घडीला ही साथ नशिबाची गौरांग कदमच्या बाजूनं. काय घडले, धावसंख्या झाले फलकावरती तब्बल 49 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. म्हणतायत ना एकदा का घर फिरलं ना तर घराचे वासे देखील फिरतायत. तशा प्रकारे क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळेल. चुका घडतायत, मिसबीट झाल्या आहेत. एक संधी निर्माण केली होती गोलंदाजानं. गौरांगचा तो कॅच बनू शकला असता, एक धक्का एक्सर टीमला देऊ शकला असता सिद्धिविनायक मिररचा संघ, मात्र तो कॅच ड्रॉप झालाय. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून कशा प्रकारे मिसटायमिंग स्ट्रोक खेळला गेला. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू फुल टॉस बॅटच्या अगदी खालच्या पट्ट्यावर टोवर चेंडू लागला होता. त्या कारणास्तव जो फटका एक्झिक्यूट करायचा होता तो फटका एक्झिक्यूट झाला ना बॅटमधून. ऑन साइडला आणखीन एक गौरांग कदम. एअरलाईन सुरू झाले. ही एअरलाईन बंद झाली नाहीये. अनेक विमानं उड्डाणं घेतात या एअरलाइन्स मधून. क्या बात आहे. समीकरण बदललं गेलंय. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. क्या बात आहे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना गौरांग कदमला आपण बघतोय. 10 कदम तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. मयूर पाटीलची विकेट गेली, समर्थ देसाईची विकेट गेली, परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 वरती अगदी जर पाहिलं तर गौरांग कदमला आपण बघतायत आतापर्यंत 4 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. आणि हे पाठ टीसीबी लाईव्हच्या माध्यमातून ऑन स्क्रीन दाखवले जात आहेत. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आतिषबाजी केली आहे जणू काय. गौरांग कदम या फलंदाजाने झेल सुटला आणि त्याचा भुर्दंड आता मात्र फिल्डिंग करण्या टीमला भोगावा लागतोय. षटक थोडंसं खर्चिक राहिलं, महाग राहिलं. गेल्या षटकात बऱ्याच धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत. 5 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 63 धावांचा पाठलाग करत असताना 55 धावा धाफटकावरती लागलेल्या आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता मॅचचं समीकरण सोपं झालंय. येणारे बॉल 6 करायचे आहेत. 8 धावा. मॅच अजून देखील संपलेली नाहीये. वेलकम जनाब इस्माईल शेख साहेब, आपला हार्दिक स्वागत आहे. 28 धावांचे षटक. नवीन पाटील कुठे असाल तर आपण एमबी सोबत चर्चा करा. 28 धावांचे षटक, सर्वात मोठं षटक मी म्हणेल. आणि इथून पूर्णतः मॅच टर्न झाले. मात्र मॅच संपली नाहीये. 6 मध्ये बनवायचे 8. गोलंदाजी ट्रॅकवर कोण आलाय? अश्विन यादव. नाव अश्विन आहे. भारतीय गोलंदाज अश्विन तुम्हाला आठवत असेल. तशा प्रकारे कामगिरी करावी लागेल. नाव अश्विन आहे. 6 मध्ये 8 डिफेन्स करायचे आहेत. नो डाऊट एक्सर संघ या ठिकाणी वेगानं पुढे चाललाय. तो वेग त्या ठिकाणी मंदवायचा आहे. तर एक्सर संघाला जो मोमेंटम आपल्या बाजूने आहे ना तो शिफ्ट करू द्यायचा नाही. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पहिला चेंडू. वेगवान चेंडू यावेळेस कट केला गेला. स्क्वेअरचा फटका. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण झालं होतं. पुन्हा एकदा चुकी घडल्या. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. चेंडू हातामध्ये ठेवायला होता. कुठेतरी ठो चुकीचा केला गेलाय. जिथे 1 धाव होती त्या ठिकाणी मोजाव्या लागल्या 2 धावा. या कारणास्तव तुषार मी म्हटलं होतं की एकदा घर फिरलं की घराचे वासे देखील फिरायला सुरू होतात. ती परिस्थिती या ठिकाणी सिद्धिविनायक मिरर या टीम जवळ आहे. चुकीचा थ्रो या ठिकाणी होता. कारण की जर पाहिले तर स्ट्राईक एंडवरती थ्रो जर झाला असं तिकडे सिंगलच होती, परंतु कुणाला सांगितलं इकडे फेक, परंतु तिथे फेकी नाही झाली. नॉन स्ट्राईक एंडवरती फेकी झाली. अश्विन तयार नव्हतं आणि त्याच कारणाचं सिंगलला इथे डबलमध्ये परावर्तित करण्यात आलेलं आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक राहील. 5 बॉलमध्ये आता 6 धाब्यांचं समीकरण मैदानाच्या आत शिल्लक राहिले. जिम्मीने थोडंसं स्ट्रगल केलंय. 6 बॉलमध्ये 5 धाव वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आलाय. गौरव कदमला आपण बघतात 8 बॉलमध्ये 29 धावा. टीमची धावसंख्या धाफटकावरती 57. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे गावदेवी एक्सर. यंदाच्या हंगामामध्ये आहे गावदेवी एक्सर संघ देखील फॉर्म मध्ये आहे. आणखी सचिन पाटील देखील येणं बाकी असतील. गौरंग म्हात्रे यांना देखील आपण बघणार आहोत. चांगली स्टारकास्ट असलेली संघ आहे.
5 बॉलमध्ये करायच्या 6 धावा. अश्विन यादव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. अश्विन यादव देखील जर पाहिले गेले तर कमी नाही आहे. मिरर परिसरातील सर्वाधिक वेगवान आणि जर पाहिले तर विकेट टेकर गोलंदाज म्हणून सातत्यानं या गोलंदाजीची ओळख राहिले. या पुढचा बॉल ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल, बॉलला फॉलो केलं आणि बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषे पार. विजयाचा शंकाना वाजवणारा हा दर्जेदार धम्माकेदार रुबाबदार जिम्मीच्या बॅटमधून चौकार. विथ द टू काय स्ट्रोक खेळला गेला, अफलातून पंच केलं गेलं आणि नक्कीच ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला तुषार सोनावणे शंखनाद, विजयाचा शंखनाद करणारा चौकार. म्हणजे अक्षरशः या मॅचवर पकड निर्माण केली. मात्र मॅच संपली नाहीये. 4 चेंडू 2 धावांची गरज. या ठिकाणी काही डॉट बॉल, एखादी विकेट या मॅचचा मोमेंटम टर्न होऊ शकेल. यावेळेस फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचं काम केलं गेलं. सिंगल या ठिकाणी कन्वर्ट केला गेला. स्कोर लेवल धावसंख्या 62. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडू मध्ये 1 धाव करायची आहे. 3 मध्ये 1 बनवायची आहे. कंपल्सरी चेस आहे बघा. 1 धाव 3 चेंडू. बऱ्याचदा आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 3 चेंडू मध्ये 1 धाव होताना न होताना देखील पाहिलंय. त्याच्यामुळे म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलणार याचे काही नियम नाहीये. सिंगल थांबवायचं आहे, 1 धाव थांबवायची आहे. यावेळेस मिस्टामिंग स्ट्रोक खेळ आहे. फ्लिक केला होता, मागे फिल्डर नाहीये आणि अशा रीतीनं आजच्या 3ऱ्या रजनीमधील पहिला सामना गावदेवी एक्सर संघ विजय होतोय. अभिनंदन गावदेवी एक्सर आणि हार्ड लक अँड बॅड लक. मात्र धन्यवाद, मनापासून आभार सिद्धिविनायक मीरा रोड टीम. आपण आमच्या या स्पर्धेत दाखल झाला त्याबद्दल द ग्रेट मराठा परिवार यांच्या वतीनं तुमच्या मनापासून आभार. तसेच पुढील वाटचालीसाठी गावदेवी एक्सर या टीमला खूप खूप शुभेच्छा. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली, आयोजकांना पाहायला मिळाली. खरं तर 63 धावेंचा पाठलाग करत असताना पहिल्या 3 षटकामध्ये धावा नाही आल्या, परंतु त्यानंतरच्या 2 षटकामध्ये वेगाने धावा आल्यात. आमचा द ग्रेट मराठा VIP स्टँड आपण बघतायत, VIP डाईल्स आणि खरं तर खूप चांगल्या पद्धतीने व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन म्हणून आपण बघतायत. जरूर त्यामध्ये त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला मॅडमचा पुरस्कार आपण देणार आहोत. भरपूर सारे दावेदार आहेत, परंतु काय चांगली बॅटिंग केली. गौरव कदमच्या बॅटमधून अगदी